62वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू आहे। गुरुवारी वारणानगरच्या प्रज्ञान कला अकादमीच्या वतीनं मेले उंदीर हे नाटक सादर करण्यात आलं। अमूर्ताचा वेध घेणारी नाटकं तुलनेनं कमी आहेत। या पद्धतीचं नाटक करणं हे धाडसाचं आणि जोखमीचं मानलं जातं। हे शिवधनुष्य दिग्दर्शक निलेश आवटी यांनी उत्तम रीतीनं पेललंय। सहजासहजी न कळणारं हे नाटक जसजसं पुढं उलगडत जाईल तसतसं प्रेक्षक यामध्ये गुंतत जातो। मला प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे असा एक प्रेक्षकांचा अट्टास असतो। मग ती ग्रेसची कविता असो किंवा मर्ढेकरांची कविता असो, अर्थ नाही लागला तर काही वेळेला मग आपण त्याला दुर्बोध, ॲब्सर्ड अशी नावं देतो। पण सकाळी मी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत माझ्या एकूण दिवसभरात काही घटना घडतात, त्या सगळ्यांचाच अर्थ मला समजतो का तर नाही आहे। पण कालांतरानं भूतकाळात गेलेल्या त्या गोष्टींचा मी जेव्हा आढावा घेतो तर कुठेतरी त्यामध्ये एक कथा, एखादं सूत्र असं सापडत जातं। त्यामुळं आशय नसलेलं पण आशयघन असं हे नाटक होतं आणि मी आणि आमचे कलाकार एक विचार सरांचा लोकांना कळावा, जगणं कळावं, समृद्ध व्हावं किंवा ह्यासाठी हा प्रयोग आम्ही दरवर्षी करतो। नाटकाची सुरुवात मन ही एक अजब जादुई भूमी आहे अशा निवेदनानं होते। एका निद्रिस्त माणसाला काही जण उठवताना दिसतात। तो दुर्गम नावाच्या प्रदेशाच्या प्रवासाला निघालेला असतो, जिथे त्याला पर्वतावर एक सुंदर कन्या भेटणार असते, जिच्या सहवासात त्याला मोक्ष मिळणार असतो। प्रत्यक्षात प्रकृतीच्या खेळाचं प्रतीक असणारा पुरुष मायारूपी स्त्रीचं वेंधळं, फसवं, लबाड रूप बघतो। त्यावेळी जी परिस्थिती निर्माण होते त्यातून हिंसा जन्म घेते अशी मांडणी या नाटकातून करण्यात आली आहे। मेले उंदीरमधून मी 4 भूमिका सादर करत आहे। त्यातली सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे ती म्हणजे निर्मिती। आणि हे सगळं निर्मितीपासून सुरुवात होतं आणि तिथेच संपतं हे सगळं दाखवण्याचा एक आमचा प्रयत्न आहे। प्रयत्न म्हणजे हे तसंच आहे, सत्य आहे हे दाखवतो आहोत आम्ही या नाटका थ्रू। पुरुषाच्या वेगवेगळ्या वृत्ती दाखवून म्हणजे प्रत्येक वेळेस स्त्रियांच्यावर केले जाणारे अन्याय, म्हणजे प्रत्येक वेळेस भारत हा पुरुषप्रधान देश म्हटला जातो आणि सातत्याने स्त्रियांच्यावर अन्याय होत राहिलेला आहे। दिलीप जगतापांनी खूप जबरदस्त पद्धतीने हे नाटक मांडले आणि आमचे दिग्दर्शक निलेश आवटी सर त्यांनी हे नाटक बसवले। आणि हे नाटक असं एका वेळेस समजू शकत नाही आपण, ते खूप अवघड आहे। मला सरांनी जेवढं सांगितलं, सरांच्या मार्गदर्शनातून जेवढं मला करता आलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आहे। अभिनय, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, संवाद अशा सर्व बाबतीत सरस ठरलेल्या या नाटकानं उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली।